खऱ्या अर्थानं आर्या महाराज आणि हर्षवर्धन महाराज ही दोन चिमुकली या घरातील. जाताना एवढं सांगावं असं वाटतं, आजीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नातीला खऱ्या अर्थानं प्रवचन कीर्तन करण्याची खऱ्या अर्थानं संधी प्राप्त झाली. हे तर अतिशय भाग्याचं काम आहे. आपल्या आजीबद्दल तिला विचार व्यक्त करता आले. सीमाताई, ग्रामीण भागामध्ये तुमची दोन्ही मुलं जन्मलेली आहेत, त्यांना काही शहरी भागाचा ठेवा भेटलेला नाही. अशा भागामध्ये इतकं नैपुण्य त्यांच्यामध्ये प्राप्त आहे. तुमचा मुलगा मृदुंगाचार्य आहे, कीर्तनही ते करतात. आणि आर्या महाराज यांनी केलेलं कीर्तन, त्याच्यातील जर शब्द ऐकले आणि त्या शब्दांची धार, त्याच्यातील खोली जर आपण अभ्यासली तर मला वाटतं महत्वाची आहे. आणि हे सगळं सांगत असताना मला या दोन्ही मुलांना धन्यवाद द्यायचे आहेत, त्यांच्या पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं लांबलेलं या ठिकाणी आदरांजलीपर मनोगत या ठिकाणी थांबतो. आमच्या मार्गदर्शिका बांबुरा सरपंच माधुरीताई लोंढे यांना मी विनंती करतो, दोन शब्द. माझे सहकारी मैत्रीण सीमाताई व प्रसाद दादा यांच्या मातोश्री सुनंदाताई यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं. खरं तर त्या कुटुंबाची भरपूर अशी हानी त्या निमित्तानं झाली. सीमाताईंचा आणि माझा संबंध हा गेली 12 वर्षापासून आहे. म्हणजे आम्ही मैत्रिणी पण आहोत, सहकारी पण आहोत. मी ह्या आजींना बऱ्याच वेळेस बघितलं, त्यांना पॅरालिसिस झाला होता, त्या बऱ्याच वर्ष जागेवर होता. सीमाताईंची नोकरी असून, मुलं छोटी असून, एक अपंग नणंद घरात असून सगळं तारेवरची कसरत करून त्यांनी हा संसार पुढे नेला. म्हणजे दोघांनी नेला, प्रसाद दादा आणि सीमाताई. आणि त्यातून अतिशय चांगली मुलं आज त्यांनी त्यांच्या माध्यमातून घडवली. खरं तर आज इथं कौतुकाची गोष्ट आहे. ह्या आजींना तर मी माझ्या पाटील कुटुंबियांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतेच, श्रद्धांजली वाहतेच. पण ज्या वयात मुलांनी खेळायचं, बागडायचं असतं, त्या वयात संस्कार आणि संस्कृतीची शिदोरी घेऊन ही मुलं वाचन, गायन आणि त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यास करत वाटचाल करत आहे. शिंपोरा गावात खरं तर हा मानाचा तुरा, किंवा मी तर म्हणेल की शिंपोरा गाव पूर्वी उसाचं गाव म्हणून ओळखलं जायचं. पण शरद महाराज असतील, बरेच आज इथं महाराज उपस्थित आहेत. तर अजून काही दिवसांनी शिंपोरा हे गाव महाराजांचं गाव म्हणून ओळखलं गेलं तर आम्हालाही या नक्कीच अभिमान वाटेल. आज ज्या मुलांना आपण सांगायला पाहिजे की तुम्ही व्यवस्थित वागा, अभ्यास करा, तीच मुलं आज समाज प्रबोधन करून त्या समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून करतात. ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खरं तर परिवाराचंही कौतुक आहे, गावाचंही कौतुक आहे. या दोनही चिमुकल्यांनी गावाबरोबर जिल्हा पातळीवर गावाचं नाव नेलं. ही खरंच गावासाठी व आमच्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून अभिमानाची व आनंदाची गोष्ट. भविष्यात मी शरद महाराज असतील, निळकंठ महाराज असतील, ह्यांना माझी एक विनंती आहे. शरद महाराजांची मुली या क्षेत्रात कार्यरत आहेत. ह्या महाराजांना विनंती आहे की फक्त काळ्या कुटुंबातच तुम्ही संधी देऊ नका. जर गावात अजून काही मुलं असतील, म्हणजे कसं असतं, आपण ठीक आहे कुटुंबाचा आपण प्रथम विचार करतो, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण कालच आपण सगळेजण रोहित दादांच्या ऑफिसला होता, म्हणजे तिथंच आम्हाला वाटत होतं की आम्ही पंढरपूरला आलेलो आहोत. बरोबर आहे सतीश महाराज? इतकं छान तिथं काल कार्यक्रम झाला. आणि ह्या छोट्या मुलांची मागणी होती बऱ्याच दिवसांपूर्वी की त्यांना हे भजनी मंडळाचं साहित्य द्यावं. पण थोडी धाकधूक होती की दादा छोट्या मुलांना देतात का नाही. पण कुठलेही आडेवेडे न घेता, म्हणजे दादांपर्यंतही न जाता ऑफिसनीच त्यांना बिचाऱ्यांना, म्हणजे जे काही छोट्या भजनी मंडळ आहे या जुन्या शिंपोरा, नवीन शिंपोरा, तर काल त्यांना भजनी मंडळ ह्या महाराजांच्या उपस्थितीत ताईंनी दिलं. दादांचंही खरंच आभार. आणि भविष्यात अशी मुलं ह्या गावातून किंवा एक शाळा वर्ग या ठिकाणी महाराजांनी पुढाकार घेऊन, सीमाताईंनी पुढाकार घेऊन बाकीच्याही मुलांना चालू करावेत, ही या निमित्ताने मी विनंती करते. व भविष्यात जर त्याच्यासाठी जर काही गरज असेल तर 24 तास आम्ही नक्कीच तुमच्यासाठी उपलब्ध राहू, ही ग्वाही या निमित्ताने देते. या छोट्या छोट्या बालकीर्तनकारांना मी त्यांच्या भावी वाटचालीस भक्तिमय अशा शुभेच्छा देते व आर्याचं मनापासून कौतुक करते की तू एवढ्या छोट्या वयात आजीसाठी आज आमच्या पुढे उभा राहिली, कीर्तन केलं. आम्हाला खरंच अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. माझ्या माते समान चुलती कैलासवासी सुनंदा राजाराम काळे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आमच्या काळे देशमुख कुटुंबियामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. यानंतर शेवटी काळे महाराज बोलतील. शरद महाराज. याच्यासाठी केलं होतं अट्टहास.
शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सुनंदाताई राजाराम काळे देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नातीचं गोड असं कीर्तन झालं. आपल्या कर्जत तालुक्याचं वैभव असणाऱ्या सर्वच पंचक्रोशीतील आदरणीय टाळकरी वृंदांनी गोड अशी साथ संगत दिली. वेळात वेळ काढून सर्वच जण उपस्थित राहिले आणि बहुसंख्येने उपस्थित राहून आमच्या या काळे देशमुख परिवाराच्या या कीर्तन सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. तीनही मृदंगाचार्य असतील, सर्व टाळकरी वृंद असतील, आलेले सर्व मान्यवरांचं मी काळे देशमुख परिवाराच्या वतीनं आभार मानतो. आमच्या शिंपोरा गावामध्ये किंवा पंचकृषीमध्ये राजकीय क्षेत्रातील व सर्व मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व कार्यकर्ते मंडळी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळींचं मी माझ्या परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो आणि सर्वांना जेवण करून जावं अशी मी नम्रतेची विनंती करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.